Hello students, welcome back to today's video lecture. In the previous lecture we have studied that definition of molecular formula, the formula which indicates total number of different atoms in a molecule is known as molecular formula. For example, methane, molecular formula of methane is CH4, ethane has C2H6, glucose molecular formula C6H12O6, that indicates there are 6 carbon atoms and 12 hydrogen atoms and 6 oxygen atoms. Okay. Then after that, structural formula, the formula which indicates the actual arrangement of different atoms in a molecule. म्हणजे प्रत्यक्षात रचना कशी आहे ते दाखवणारा. How that atoms are bonded to each other. That is to be denoted by structural formula. Now, today we are going to discuss here functional group and then homologous series. What is meant by functional group? Now, the functional group, it is a single atom that also acts as functional group, or it is a group of atoms. For example, single atom means chlorine, it is an atom, chlorine atom, it acts as functional group. Or group of atom means OH group, it contains 2 atoms, oxygen and hydrogen. It is a group of atom, it is a single atom. It means that such, what is meant by functional group? An atom और हा atom है और group of an atom, group of an atom, एकापेक्षा जास्त atom असू शकतात. फॉर एक्झाम्पल NH2 आहे अमाइन्समध्ये असणारा, अल्डिहाइड आहे CH डबल बॉन्ड O, हा फंक्शनल ग्रुप, याच्यामध्ये 3 ॲटम आहेत, कार्बन हायड्रोक्सिजन, याच्यामध्ये 3 आहेत, नायट्रोजन ऑक्सिजन, हे सगळे फंक्शनल ग्रुप आहेत. ॲन ॲटम और ग्रुप ऑफ ॲन ॲटम, एखादा ॲटम किंवा ॲटमचा ग्रुप विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द, विच इज रिस्पॉन्सिबल, which is responsible for the properties of compound, properties of that particular compound. हे लिहून काढायचं तुम्हाला. म्हणजे एखादा कंपाऊंड असेल कुठलाही, अल्कोहोल आहे, अल्कोहोल हा कंपाऊंड आहे, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल इज ROH किंवा CH3OH, यातला फंक्शनल ग्रुप कोणता झाला? हा OH ग्रुप झाला. हा पार्ट बदलतो मिथेनॉलमध्ये. हा जो फंक्शनल ग्रुप असतो दॅट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट इन दॅट होमोलॉगस सिरीज. होमोलॉगस सिरीज कशाला म्हणायचं ते येणार आहे नंतर. ओके, हिअर ॲन ॲटम और ग्रुप ऑफ ॲन ॲटम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर, ग्रुप ऑफ ॲन atoms which is responsible for properties of compound is known as functional group. म्हणजे एखादा कंपाऊंड असेल तर त्या कंपाऊंडला प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कशामुळे असतात? त्या फंक्शनल ग्रुपमुळे असतात. इज नोन ॲज फंक्शनल ग्रुप. नाव फॉर एक्झाम्पल लावूया, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ द फंक्शनल ग्रुप्स. नाव इन अल्कोहोल, और फर्स्ट ऑफ ऑल विल सी हिअर अल्किल हलाइड्स. ही अल्किल हलाइडची होमोलॉगस सिरीज आहे. आपल्या सिलेबसमध्ये अल्किल हलाइडची आपल्याला स्टडी करायची. अल्किल हलाइड्स दे कंटेन X means ClBrI. It is chloride, bromide, iodide as a functional group. These 3 they are represented by a letter X. X it is a functional group. म्हणजे अल्किल हलाइड्सला ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीनमुळे आहेत. बाकीचा पार्ट हा हायड्रोकार्बन्सचाच असतो. फक्त बाकीचा जो पार्ट आहे तो हायड्रोकार्बन असतो. मिथिल, इथिल, प्रोपिल, आयसोप्रोपिल हे अल्किल ग्रुप्स असतात. अल्किल ग्रुप कशाला म्हणायचं त्याची नंतर डेफिनेशन येणार आहे आपल्याला. दॅट वी विल सी वन बाय वन. नाव इन अल्किल हलाइड्स. नाव इन अल्कोहोल, another compound, another series of compounds, that is alcohol. In this alcohols they contain OH group, hydroxyl group. It is known as hydroxyl group as a functional group. It is a hydroxyl group. OH ला hydroxyl group. Alcohol they contain OH as a functional group. Will mean that हा जर आपण CH3 ग्रुपला अटॅच केला तर मिथिल अल्कोहोल होईल. C2H5 ला अटॅच केला
इथिल अल्कोहोल होईल. बघा हा पार्ट बदलत जातो आहे. मिथिल, इथिल, एन प्रोपिल, आयसोप्रोपिल, एन ब्युटिल अल्किल ग्रुपचा पार्ट इकडचा बदलत जाईल. बट दिस ग्रुप OH ग्रुप दॅट रिमेन्स कॉन्स्टंट इन ऑल दीज कंपाऊंड्स, ऑल दीज अल्कोहोल्स. सगळ्या अल्कोहोलच्या कंपाऊंड्समध्ये तो मात्र पार्ट कॉन्स्टंट असतो. जो पार्ट कॉन्स्टंट असतो ज्याच्यामुळे त्याला प्रॉपर्टीज आहेत, केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज, त्याला म्हणायचं फंक्शनल ग्रुप. हिअर नाऊ इन अल्कोहोल OH ग्रुप इज प्रेझेंट. याच्यावरतून मग फंक्शनल ग्रुपवरतून क्लासिफिकेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. एक्स हाशी जर फंक्शनल ग्रुप असेल त्याला अल्किल हॅलाइड्स म्हणायचं. OH फंक्शनल ग्रुप असेल त्याला अल्कोहोल म्हणायचं. देन थर्ड वन इज अल्डिहाइड्स. इफ देर इज अ such type of the functional group is there, CH double bond O. ही व्हॅलन्स इकडं मिथिल, इथिल, एन प्रोपिल अटॅच असेल. इट इज नोन ॲज फॉर्मिल ग्रुप और अल्डिहाइड ग्रुप. इट इज नोन ॲज फॉर्मिल और अल्डिहाइडिक ग्रुप. and that compounds are known as that type of the compounds which contains such type of CH double bond group, that compounds are known as aldehydes. Then after that fourth one is there are ketone. Ketone, they contains C double bond group, that is known as carbonyl group or keto group. If such type of the group is present, that type of the compounds are known as ketones. असा जर ग्रुप जर कुठं असेल तर त्याला ketones म्हणायचे. Aldehydes, ketones. Then fifth one is ethers. They contain ether that contains etheral linkage, divalent oxygen atom. असा divalent oxygen त्याच्यामध्ये functional group असतो. That type of the compounds. ज्या compoundsमध्ये असा O असेल divalent oxygen, मग हे दोन्ही मिथिल ग्रुप अल्किल ग्रुप अटॅच असतील. That type of the compounds are known as ethers. हे functional group आहेत सगळे. Then sixth one is amines. Amines, they contains NH2 as a functional group. NH2 it is present in primary amines. NH that is present in secondary amines, and triple bond N is present in tertiary amines. These are the functional groups. प्रत्येक ग्रुपला या ग्रुपमुळे, या फंक्शनल ग्रुपमुळे त्यांच्या प्रॉपर्टीज असतात. तरी ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप्स कंपाउंड्स आर अगेन फर्दर क्लासिफाइड ॲज अल्किल हॅलाइड्स, अल्कोहोल्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, इथर्स, अमाइन्स, फिनॉल्स, हॅलोआरिन्स. हे सगळे, या सगळ्या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये आहेत. हे सुद्धा क्लासिफिकेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. पण सध्या तुम्हाला एवढं जरी माहीत झालं, ॲन ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲन ॲटम्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड इज नोन ॲज फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप हा शब्द पुन्हा पुन्हा येतो, त्यामुळे तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे. हिअर नाव इन अल्किन्समध्ये alkenes, they contain carbon double bond, they contain C double bond C as a functional group. alkenes मध्ये असा functional group असतो. then alkynes मध्ये they contain carbon to carbon triple bond. alkyne मध्ये असा functional group असतो. हे functional group आहेत. alkene मध्ये carbon to carbon single bond, they are saturated, त्याच्यामध्ये single bond असतो. तर it is regarding about this functional group. हे तुम्हाला आलं पाहिजे. याच्यावरतून हे क्लासिफिकेशन अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स हे सगळे कंपाऊंड्स आपल्याला वेगवेगळे स्टडी करायचे आहेत. ओके. नाउ इट इज रिगार्डिंग अबाउट द फंक्शनल ग्रुप, ॲन ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲन ॲटम्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड. प्रॉपर्टीज मीन्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. ओके. हिअर नाउ then after that I think do you understand all these things? Now after that now we will see here homologous series. There is another point, homologous series. homologous series ते पुस्तकामध्ये नाव हा पार्ट homologous series ची डेफिनेशन वगैरे पुस्तकामध्ये दिली. homologous series means what? now see here a series of compounds. अशी कंपाऊंडची, सगळ्या कंपाऊंडची सिरीज, जसं की मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डेकेन, हे आलंच पाहिजे तुम्हाला. आणि ही सिरीज आहे आणि ती होमोलॉगस सिरीज आहे, अल्केनची आहे. जसं की मग इथिन, प्रोपिन, ब्युटीन, पेंटीन ती अल्किनची असेल. इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन अल्काईनची सिरीज असेल, ती होमोलॉगस सिरीज आहे. नाव हिअर सिरीज ऑफ कंपाऊंड्स. सी हिअर नाव व्हॉट इज माय होमोलॉगस सिरीज? सिरीज ऑफ कंपाऊंड्स having same general formula, having same general formula
सगळ्यांमध्ये सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला सारखाच असतो, जसं की ROH असेल किंवा CnH2n अल्केन्सचा जसा की CnH2n+2 सगळेच त्या फॉर्म्युल्यामध्ये असतात. अल्केन्सचा CnH2n, अल्काइन्सचा CnH2n-2 सगळ्या सिरीजचा फॉर्म्युला एकच असतो. दे हॅव सेम जनरल फॉर्म्युला फंक्शनल ग्रुप ऑल्सो, same general formula and functional group. They have same general formula and functional group, but successive members म्हणजे एकानंतर येणारे एक, पहिल्याच्या नंतर दुसरा, दुसऱ्या तिसरा जो एलिमेंट येतो, दुसरा जो कंपाऊंड येतो, but successive members are differ from each other, but successive members are differ by CH2 group असं लिहिलं तरी चालेल. by CH2 means methylene group. CH2 ला मिथिलीन वाचायचं, मिथिलीन ग्रुप, but differ by CH2 group is known as homologous series. I think already you have studied this definition in 10th also. Okay. Now series of compounds having same general formula, सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला सारखाच आहे. सेम फंक्शनल ग्रुप सुद्धा सारखाच असतो, बट सक्सेसिव्ह मेंबर्स आर डिफर बाय CH2 ग्रुप इज नोन ॲज होमोलॉगस सेरीज. हिअर नाव फॉर एक्झाम्पल होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन, आपण अल्केनची सिरीज बघूया. होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन, एक्झाम्पल्स हिअर, एक्झाम्पल अल्केन, पुन्हा तेच आहे. पहिला मेंबर मिथेन, ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4. या होमोलॉगस सिरीज तुम्हाला लिहून काढायच्यात सगळ्या. होमोलॉगस सिरीज, मिथेनच्या नंतर येतो इथेन, ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C2H6. बघा या CH4 मध्ये CH2 ग्रुप ॲड करा, हे दोघांमध्ये डिफरन्स काय, CH2चा आहे. या CH4 मध्ये हा CH2 ॲड करा, काय होतं, एक कार्बन हा एक 2 झाले, C2, 4 हायड्रोजन आणि हे 2, 6 H6. म्हणजे या दोन्हीमध्ये डिफरन्स कितीचा असतो, CH2 ग्रुपचा असतो, मिथिलीन ग्रुपचा. देन मिथेन, इथेन, propane, molecular formula of propane is C3H8. Now these two members, they are differ by CH2 group. Then butane, here C4H10 is the molecular formula of butane. Now these two groups, they are differ by CH2 group. या दोघांमध्ये पुन्हा फरक CH2चा आहे. म्हणजे या सगळ्यांमध्ये हे सगळे सक्सेसिव्ह मेंबर्स जे असतात त्यांच्यामध्ये CH2 ग्रुपचा डिफरन्स असतो एक, त्याला होमोलॉगस सिरीज म्हणायचं. दे हॅव सेम जनरल फॉर्म्युला. बघा या सगळ्यांचा सेम जनरल फॉर्म्युला कसा येतो, CnH2n+2. या फॉर्म्युल्यामध्ये सर्वच बसतात. कार्बनची संख्या n इज इक्वल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, n इज इक्वल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. कार्बनची संख्या याच्यात ठेवा, इथं यांची व्हॅल्यू इथं CH4 मध्ये एक कार्बन आहे म्हणून C1H2 × 1 म्हणजेच 2 झालं, +2 4 म्हणजे CH4 येतं. प्रत्येकाला ह्याच्यामध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2. अशा पद्धतीनं तुम्हाला पुन्हा इथं लिहायचं आहे, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन या पद्धतीनं. ही झाली अल्केनची सिरीज. जसं की आपण आता अल्कोहोलची स्टडी घेऊया, अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. अल्कोहोल, दे आर रिप्रेझेंटेड बाय जनरल फॉर्म्युला हिअर नाव CH3OH, पहिला मेंबर, ओके. आता बघा याच्यात फंक्शनल ग्रुप हा OH ग्रुप आहे. हिअर नाव अनादर इज C2H5OH. हिअर बघा आता हा OH ग्रुप IgTच आहे, फंक्शनल ग्रुप. सगळ्यांमध्ये फंक्शनल ग्रुप सारखाच असतो. आता याच्यामध्ये CH3 मध्ये जर CH2 ग्रुप जर आपण ॲड केला, CH3 मध्ये CH2 ॲड करा, 1 आणि 1 2 कार्बन झाले, 3 आणि 2 5 हायड्रोजन, C2H5OH. इट इज अ सिरीज ऑफ अल्कोहोल. they have same functional group OH group. Then C3H7OH, it is N-propyl alcohol. It is methyl alcohol, ethyl alcohol, N-propyl alcohol. These two are differ by
CH2 ग्रुप. बघा यांच्यामध्ये फरक काय, CH2 याच्यामध्ये CH2 ॲड केलं. आता या सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला जर पाहिला आपण, एक कार्बन असेल तर 4 हायड्रोजन आहेत, म्हणजेच CnH2n+2O असा येतो. कार्बन वेन N इज इक्वल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. बघा एक कार्बन आहे इथं, समजा आपण हे स्ट्रक्चर जर गृहीत धरलं, हे याच्या कार्बनची Nची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे आपण इथे Nची व्हॅल्यू 2 ठेवूया. C2H2 इंटू Nची व्हॅल्यू आपण 2 ठेवलेली आहे, इथं 2 घेतलेली आहे. 2 CnH2n+2O. आता बघा C2 ओके, CnH2n 2 इंटू 2 याच्यामध्ये +2 राहिला, आणखीन +2O. हे +2 इथं लिहितो आहे. 2 यांची व्हॅल्यू इथं 2 ठेवली आहे, ही यांची व्हॅल्यू ही आहे, हा 2 इथं घेतला आहे मी आणि हा 2 इथं घेतला आहे. 2 इंटू 2 4 +2O. ओके, इट गिव्ज C2H6O मॉलिक्युलर फॉर्म्युला. C2H6O तुम्ही कसं म्हणाल, हे C2 हे 5 हायड्रोजन आणि हा एक याच्यामध्ये ॲड केला इथं, C2H6O. हे सुद्धा C3H8O येतं मॉलिक्युलर फॉर्म्युला. सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला या पद्धतीने येतो. सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला काय होतो मग, CnH2n+2O. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम जनरल फॉर्म्युला CnH2n+2O. सेम फंक्शनल ग्रुप, सगळ्यांमध्ये OH ग्रुपच हा फंक्शनल ग्रुप आहे. हा बदलत जो जातो पार्ट तो हायड्रोकार्बनचा पार्ट असतो, पण जो बदलत नाही, जो कॉन्स्टंट असतो, दॅट इज फंक्शनल ग्रुप. दे कंटेन अँड सक्सेसिव्ह मेंबर्स आर डिफर बाय CH2. इट इज अ सिरीज ऑफ अल्कोहोल. अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या सिरीज लिहून काढायच्या आहेत. आता हे मी लिहिलं आहे, तुम्ही आता अल्किनचं लिहिलं आहे, मी इथं अल्कोहोलचं लिहिलं आहे. पुढचे मेंबर्स लिहा, त्यानंतर अल्किनचं लिहिता येईल तुम्हाला आणि अल्काईनचं लिहिता येईल. किमान सुरुवातीचे 5-5 मेंबर्स तरी अल्किनमध्ये इथिलीन, प्रोपिलीन, ब्युटिलीन, पेंटिलीन, इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, पेंटाईन असे किमान 4 ते 5 एलिमेंट्स, 4 ते 5 कंपाऊंड्स तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. नाव इट इज रिगार्डिंग अबाउट द होमोलॉगस सिरीज. होमोलॉगस मीन्स होमो मीन्स सेम, सेम म्हणजे मॅक्झिमम पार्ट हा सेम असतो. जनरल फॉर्म्युला सारखा आहे, फंक्शनल ग्रुप सारखा आहे आणि सगळ्यांमध्ये CH2 ग्रुप हा डिफरन्स असतो. बट दे आर डिफर बाय CH2 group, but there is a slight, they have same chemical properties again, they show the same chemical properties, but there is a slight difference in the physical properties like density, melting point, boiling point, solubility. फक्त homologous series मधले जे elements असतात, as the number of carbon atom increases, there is a gradual increase in the melting point, boiling point, solubility, देर इज अँड डेन्सिटी. हा फक्त फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये थोडासा बदल असतो, बाकी केमिकल प्रॉपर्टीज आर सेम. नाव हिअर इट इज रिगार्डिंग अबाउट द होमोलॉगस सिरीज अँड फंक्शनल ग्रुप. ओके, डू यू अंडरस्टँड ऑल दीज थिंग्स? टुडे यू स्टॉप हिअर. थँक यू.